वर्ल्ड कप सेमीफायनल रेस झाली रोमांचक. 4 टीम आहेत सर्वात पुढे. तर भारताची टीम कोठे आहे? भारतीय टीमसाठी सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना आणखी काय करावे लागेल हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहतात क्रिकेट मराठी. तर मित्रांनो, सध्या सेमीफायनलमध्ये 2 टीमा पात्र झालेल्या आहेत. ग्रुप 1 मधून साऊथ आफ्रिकेची टीम सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे आणि ग्रुप 2 मधून इंग्लंडची टीम सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे. ग्रुप 1चे समीकरण आता स्पष्ट झालेले आहे. तर ग्रुप 1चे समीकरण म्हणजे वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यामध्ये 1 मार्च रोजी सामना होणार आहे. तो सामना कोण जिंकेल ती टीम सेमीफायनलसाठी पात्र ठरणार आहे. तर ग्रुप 1 मधून साऊथ आफ्रिका आणि त्या सामन्याचा विनर म्हणजे वेस्ट इंडिज किंवा भारत सेमीफायनलसाठी पात्र ठरणार आहेत. तर ग्रुप 2 मध्ये सध्या पेच सुरू आहे. ग्रुप 2 मधून फक्त इंग्लंडची टीम सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे आणि श्रीलंकेची टीम सेमीफायनलमधून बाहेर झालेली आहे. तर न्यूझीलंड आणि पाकिस्तान या 2 टीमांपैकी एक टीम सेमीफायनलमध्ये जाणार आहे. तर होणार असे की आज इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये जो सामना आहे तो सामना जर न्यूझीलंडने जिंकला तर न्यूझीलंडची टीम सेमीफायनलसाठी पात्र ठरेल आणि जर सामना इंग्लंडने जिंकला तर न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये नेट रेटवर अवलंबून राहावे लागेल. जर न्यूझीलंडची टीम मोठ्या फरकाने पराभूत झाली नाही तर पाकिस्तानला जो श्रीलंकेविरुद्धचा सामना फक्त जिंकून पाकिस्तानची टीम सेमीफायनलमध्ये जाणार नाही, तर पाकिस्तानला मोठ्या फरकाने हा सामना जिंकावा लागेल, तरच पाकिस्तानची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकेल. आता ग्रुप 1 मधून साऊथ आफ्रिका, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये जो विजय होईल तो संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, कोणते 4 संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील? भारताची टीम सेमीफायनल गाठेल का? वेस्ट इंडिजचा पराभव भारताची टीम करेल का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.